तर मित्रांनो आज मळला आमचा गहू आणि मी गेलतो आज ह्या हॉस्पिटल मध्ये। आमरा मित्रांनो सकाळी सकाळी आज गहू गोळा करायचा होता, कारण आपल्या गव्हाला मळायला आज मिशन येणार होती। निमेच्या वर तर झालता बघा सगळा गोळा करायचा, करत असताना तेवढ्यातच आली बघा मिशन। आपला गहू गोळा करायचा थोडासाच राहिला होता बघा, तेवढ्यात त्यांनी पण लावून घेतली मिशन। सगळा गहू गोळा केल्याच्या नंतर केलं बघा मळायला चालू। सगळ्यानंतर माहिती की मळताना आपलं काम फक्त पोत्यात राहायचं असते, म्हणून मला जायचं होतं बघा आवरून कॉलेजला, म्हणून माझं काम दिलं पप्पाईली। काय आंघोळ वगैरे करून सगळं आवरून मी निघालो बघा कॉलेजकडे। बघा आपल्या मित्रांपाशी त्यांचा मस्त चष्म्यावरून धिंगाणा चालू होता। छोट्या मोठ्या धिंगाण्याकडे मी काही लक्ष देत नाही बघा। आपला मित्र चष्मा घालून कसा दिसायला कमेंट करून एकदा नक्कीच सांगा आणि खरं सांगा। इलेक्ट्रिक गाड्यांच्या शोरूम मध्ये माझ्या मित्राचं काम होतं, ते घेतलं करून। माझा मित्र एक गाणं म्हणत आहे, ते तुम्ही ऐका। थोडासा उशीर झाला बघा, पण आलो आम्ही कॉलेजमध्ये। आल्या आल्या केलं आपलं कॉम्प्युटर चालू आणि बसलो आपलं प्रॅक्टिकल करायला। कॉलेज वगैरे झाल्याच्या नंतर आमच्या सगळ्या क्लास मधल्या पोरांचं ठरलं की आपण मस्त कोणत्या तरी हॉटेलला जाऊन थोडंसं खाऊ। असं पण सकाळी जेवण केलं नव्हतं, म्हणून मला पण भूक लागली होती बघा चांगलीच। काय आला बघा आपण मागवलेला मसाला राईस आणि केला मग खायला चालू। मित्रांनो जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही निघालो बघा बस स्टँड कडे, कारण माझा दुसरा मित्र गाडी घेऊन यायला होता। मुझसे प्यार करती है या नहीं करती है? नहीं, तेरा मुझसे प्यार है या नहीं है? चिराग दारू वाला कहते हैं। दारू वाला मित्र आल्याच्या नंतर आम्हाला जायचं होतं बघा हॉस्पिटल, कारण माझ्या मित्राचं पोटात दुखत होतं। सगळ्यानंतर माहित असेल हा दवाखाना स्वामी रामानंद तीर्थ, म्हणजेच आपला वरचा दवाखाना। मित्राला दाखवल्याच्या नंतर आम्ही निघालो बघा घराकडे। आपल्या एका मित्रानं मोठं मन केलं, म्हणलं तुम्हाला रस पाजतो। मग काय आलो बघा आपल्या रोजच्या रसवती ग्रहावर। रस प्यायला ये म्हणलं माय, रस प्यायला ये म्हणलं माय। मित्रांनो ह्या दोघांना तर बिलकुल जमत नाही बघा, सारखा धिंगाणा खेळायलेली असते। असं धिंगाणा खेळते म्हणून ह्याच्या मानावर दिली एक मी चापट। त्या गोष्टीचा एवढा राग आला, माझ्या गाडीचा प्लग काढून घेत होता बघा, त्याला तो निघलाच नाही। नंतर मी आलो घरी, ते आल्याच पप्पा म्हणले ट्रॉली जोडून दे, त्यांना काहीतरी आणायचं होतं बघा शेतातून। ट्रॉली वगैरे जोडून दिली आणि ते निघाले शेताकडे। तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका। जय श्रीराम।